महाराष्ट्र एसटी कामगार संघटना धुळे जिल्ह्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न। विभागीय अध्यक्षपदी दीपक पांडव तर सचिवपदी संतोष वाडिले यांची बिनविरोध निवड। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक भवन या ठिकाणी सभागृहात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना धुळे जिल्ह्याची सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळेस विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, विभागीय सचिव संतोष वाडिले, प्रादेशिक उपाध्यक्ष दिलीप राजपूत आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी बैठक घेण्यात आली। या सर्वसाधारण बैठकीत विभागीय अध्यक्षपदी दीपक पांडव तर विभागीय सचिवपदी संतोष वाडिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तर त्याचबरोबर या प्रसंगी या ठिकाणी विभागीय कार्याध्यक्ष विजय मुंदडा, विभागीय खजिनदार संतोष बागले, डी.वाय. राजपूत, गोपाळ ठाकरे, कमरेदादा सय्यद, गजमल बहिरम, प्रमिलाताई दीक्षित, के.आर. शेख, संजय परदेशी, आर.के. महाजन, संजय मोरे, महेंद्र सनेर, संदीप पवार, सर्व आगार प्रमुख, अध्यक्ष, सचिव यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ नागरिक भवन धुळे येथे संपन्न झाली। यावेळी सभेला प्रस्तावना करण्यात आली। त्यानंतर संतोष भाऊ वाडिले विभागीय सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। संघटनेची जी काही घोडदौड चालू आहे, कामगारांचं सभासद वाढीसाठी असलेला उत्स्फूर्त सहभाग, प्रत्येक आगारामध्ये संघटनेची होत असलेली भरभराट याबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले। त्यानंतर संघटनेचे माजी सचिव कमरेली सय्यद यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने धुळे विभागातील प्रत्येक आगाराचे अध्यक्ष सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांचा विभागीय कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज करण्यात आले व विभागीय अध्यक्षपदी श्री दीपक पांडव तसेच विभागीय सचिवपदी संतोष भाऊ वाडिले यांना सभागृहाने बिनविरोध निवडून दिले आणि वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोप झाला। धन्यवाद। पुढील कार्यकारिणीचे अधिकार विभागीय अध्यक्ष सचिव यांना देण्यात आले।